नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं महाराष्ट्रामध्ये प्रयत्न केलेत. आणि विशेष म्हणजे गोपीनाथराव मुंडे यांना बीड जिल्ह्यामध्ये रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं मुंडे साहेबांच्या जवळचे जेवढे नेते असतील, आमदार असतील, भावी आमदार, माजी आमदार, या सगळ्यांना फोडून राष्ट्रवादीमध्ये घेण्याचा जो काही प्रयत्न सातत्यानं चालवला आणि त्याला यशही मिळालं. एवढंच नाही तर या सगळ्या घडामोडी घडत असताना सुद्धा गोपीनाथराव मुंडे यांची ताकद बीड जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून सुद्धा कमी होत नाही हे लक्षात आल्यानंतर याच राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांना मुंडे साहेबांपासून वेगळं केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला. या घटनेमुळं गोपीनाथराव मुंडे साहेबांचं राजकीय खच्चीकरण झालं, मानसिक खच्चीकरण झालं, परंतु त्यातून सुद्धा नव्या ताकदीनं उभा राहण्याची धमक ही मुंडे साहेबांमध्ये होती आणि त्यामुळं पंकजाताई मुंडे यांना त्यांनी राजकारणाच्या प्रवाहामध्ये आणलं आणि आपला वारसदार पंकजाताई मुंडे या असतील हे सुद्धा त्यांनी समाजाला त्या ठिकाणी दाखवून दिलं. हीच धुरा पंकजाताई मुंडे गेल्या अनेक वर्षापासून बीड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये घेऊन पुढे जात आहेत आणि ओबीसीच्या सोबतच इतर जातीच्या लोकांना सुद्धा आपल्या सोबत घेऊन ते राजकारणामध्ये समोरे जात आहेत. विशेष म्हणजे आपण पाहिलं होतं की शिवशक्ती परिक्रमा काढून पंकजाताईंनी स्वतःचं राजकीय अस्तित्व आणि राजकीय ताकद ही संपूर्ण महाराष्ट्राला दाखवली होती. पंकजाताईंना रोखण्यासाठी जसं राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत होतं त्याही पुढे जाऊन भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत काही नेते पंकजाताईंना रोखण्यासाठी त्यावेळी प्रयत्न करत होते. आजही या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न करताना दिसत आहेत आणि या सगळ्या नेत्यांना आपली ताकद दाखवण्यासाठी शिवशक्ती परिक्रमा जी पंकजाताई मुंडेंनी काढली होती आणि त्यातून एक संदेश गेला होता भारतीय जनता पार्टीला की पंकजाताईंच्या पाठीमागं महाराष्ट्रामध्ये मोठी ताकद आहे आणि त्यांनी जर भारतीय जनता पार्टीपासून वेगळं जाण्याचा जर निर्णय घेतला तर भाजप महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये येऊ शकणार नाही. आणि त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. पंकजाताईंचं राजकीय अस्तित्व वाढणारं प्रस्थ रोखण्यासाठी अनेक घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत. मी आपल्याला आवर्जून सांगतो की 2023ला लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीचा काळ वैद्यनाथ साखर कारखान्याला जीएसटी आयुक्तालयानं एक नोटीस पाठवली होती आणि 19 कोटीच्या थकबाकीसाठी वैद्यनाथ कारखान्याची 19 कोटीची मालमत्ता त्या ठिकाणी जप्त करण्यात आली होती. या ठिकाणी केंद्र सरकार भाजपचं होतं, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं. पंकजाताई मुंडे या मंत्री होत्या, भारतीय जनता पार्टीच्या त्या नेत्या होत्या, तरी सुद्धा त्यांच्या कारखान्यावर 19 कोटीसाठी जप्तीची नोटीस त्या निघाली, कारवाई झाली आणि या ठिकाणी त्या आपल्या कारखान्याला त्या ठिकाणी वाचू शकल्या नाहीत. आणि तुला एक मोठी चर्चा झाली की पंकजाताई अडचणीत आहेत. इथे एक संकेत दिला गेला की जर तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जाऊन जर कुठली भूमिका घेणार असाल तर भविष्यात यापेक्षा मोठी कारवाई पंकजाताईंवर होऊ शकते. आणि त्यामुळे पंकजाताईंनी आपलं जे काही तलवार उपसली होती आक्रमकतेची ती त्या ठिकाणी काही अंशी त्यांनी मॅन केली, परंतु त्यांची जी ताकद आणि त्यांची जी काही पॉवर आहे मतांमधली ती मात्र सगळ्यांच्या नजरेत त्या ठिकाणी आली होती. पंकजाताईंना या ठिकाणी लोकसभा निवडणुकीमध्ये उभा राहण्यासाठी भाग पाडलं गेलं. पंकजाताईंची इच्छा नव्हती, कारण प्रीतमताई मुंडे या खासदार होत्या, त्यांनाच ती उमेदवारी द्यावी अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु राजकीय दबाव आणि मित्र पक्षांचाही दबाव या सगळ्या घडामोडीमध्ये पंकजाताई मुंडे यांना लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जावं लागलं. आता या निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंना पराभव त्या ठिकाणी पाहावा लागला. म्हणजेच पंकजाताई मुंडेंना विधानसभेमध्येच रोखल्या गेलं, कारण त्या ठिकाणी त्या पराभूत झाल्या आणि धनंजय मुंडे जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार होते ते त्या ठिकाणी विजयी झाले आणि त्यांना अंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सुद्धा मदत केली. हे अधोरेखित आहे. त्यानंतर पंकजाताईंचं इथं संपल्यानंतर लोकसभेमध्ये पंकजाताई मुंडे जर या निवडून आल्या तर त्या भारतीय जनता पार्टीचं दिल्लीतलं जे सरकार येईल त्यामध्ये केंद्रीय मंत्री असतील आणि पंकजाताई मुंडे जर केंद्रीय मंत्री झाल्या तर मग मात्र त्यांची पूर्ण पकड महाराष्ट्राच्या राजकारणावर असेल आणि बीड जिल्ह्यातल्या राजकारणावर तर अर्थात ती असणारच. मग यावेळेला आपल्याला पुन्हा पंकजाताईंच्या दारात जावं लागेल, पुन्हा त्यांच्यासमोर विनवण्या कराव्या लागतील, त्यांच्याकडून काम करून घ्यावं लागतील. हा जो काही संदेश राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये गेला होता, बीड जिल्ह्यातल्या नेत्यांमध्ये गेला होता आणि भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांमध्ये सुद्धा याची भीती निर्माण झाली होती. आणि या सगळ्या घडामोडीवर सगळे नेते ज्यावेळेस प्रीतमताई मुंडेंच्या विरोधात होते राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यावेळेस प्रीतमताई मुंडे त्या लाखोंच्या मताने निवडून आल्या. पण पंकजाताई मुंडेंच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्ह्यातले सगळे नेते असताना सुद्धा त्यांचा पराभव त्या ठिकाणी लोकसभेला झाला. म्हणजे विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव करून त्यांच्या राजकीय मर्यादा त्या ठिकाणी अधोरेखित करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडूनच झाला. हे मी आपल्याला आवर्जून या ठिकाणी
सांगतोय आणि त्याला पाठबळ हे भारतीय जनता पार्टीचं अंतर्गत काही लोकांनी दिलं हे सुद्धा या ठिकाणी निष्पन्न होत आहे. आता प्रश्न असा आहे, पंकजा मुंडे विधान परिषदेवर आमदार म्हणून गेलेले आहेत, पुन्हा त्या मंत्री झालेल्या आहेत, कारण त्यांचे जे पाठराखीय आहेत, त्यांची जी ताकद आहे, त्यांना चाहता जो वर्ग आहे तो खूप मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे पंकजा मुंडे या मास लीडर आहेत. त्यांना जर राजकीय प्रवाहातून बाजूला ठेवलं तर भारतीय जनता पार्टीला मोठा फटका बसू शकतो. कारण जरांगे पाटील आणि ओबीसी वाद छगनराव भुजबळ यांनी लावलेला, या दोन्हीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी जो काही वाद निर्माण झाला होता याचा फटका भारतीय जनता पार्टीला मोठा बसला असता आणि त्यामुळं पंकजाताई मुंडेंना बळ देणं गरजेचं होतं. ते त्यांनी दिलं हे आपल्याला या ठिकाणी आवर्जून आहे. पण आता होतंय काय की पंकजाताई मुंडे यांचं पुन्हा प्रस्त वाढताना दिसतंय. कारण या मंत्रिपदावर राव त्यांनी समाजाला जोडण्याचं काम पुन्हा सुरू केलेलं आहे. बीड जिल्ह्यामध्ये आजही पंकजाताईंना मानणारा मोठा वर्ग आहे, परंतु याच ठिकाणी त्यांचं जर खच्चीकरण केलं नाही तर भविष्यात त्या मोठी अडचण ठरू शकतात. मग ती कोणाला अडचण ठरू शकतात तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांनाही ठरू शकतात आणि भारतीय जनता पार्टीच्या काही वरिष्ठ नेत्यांना सुद्धा त्या अडचण ठरू शकतात. ही जी वस्तुस्थिती आहे, यामुळे बीड जिल्ह्यामध्ये छगनराव भुजबळांच्या माध्यमातून, जे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आहेत, त्या छगनराव भुजबळांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये ओबीसींचा मेळावा आयोजित केला जातोय. म्हणजे राष्ट्रवादीच्या भुजबळांकडून ओबीसींचा मेळावा आयोजित केला जातोय, जो राष्ट्रवादी अजित पवार गट पुरस्कृत आहे. जसं की नागपूरमध्ये विजय वडेट्टीवारांनी ओबीसीचा मेळावा घेतला, तो काँग्रेस पुरस्कृत होता. हे स्पष्ट दिसतंय, काँग्रेस पुरस्कृत विजय वडेट्टीवारांनी ओबीसी मेळावा नागपूरमध्ये घेतलाय. आता राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत छगन भुजबळ हे बीड जिल्ह्यामध्ये ओबीसीचा मेळावा घेत आहेत आणि याच मेळाव्याला धनंजय मुंडे यांनी पाठिंबा दिलाय, साथ दिलीये आणि ते या मेळाव्याला जाणार आहेत. हा मेळावा होणार आहे 17 ऑक्टोबर 2025ला. आता याचा जर विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते, या मेळाव्याला पंकजाताई मुंडे यांना सुद्धा निमंत्रित केलेले आहे. परंतु मी याही पूर्वी सांगितलं होतं की यापूर्वीच्या मेळाव्याला सुद्धा बीड जिल्ह्यात जो होणार होता 28 सप्टेंबरला, त्यावेळी सुद्धा मी सांगितलं होतं की पंकजाताई मुंडे या मेळाव्याला जाणार नाहीत. कारण जर त्या गेल्या तर त्यांच्या राजकीय उंचीला तडे जातील किंवा त्यांची राजकीय उंची कमी होईल. आता सुद्धा मी आवर्जून डीएस न्यूजच्या माध्यमातून सांगतोय की 17 ऑक्टोबरला जरी छगन भुजबळ यांनी ओबीसीचा मेळावा आयोजित केला असला तरी सुद्धा या मेळाव्याला मंत्री असलेल्या आणि भारतीय जनता पार्टीच्या नेते असलेल्या पंकजाताई मुंडे जाणार नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे. जर त्या गेल्या तर त्यांची राजकीय उंची ही कमी होऊ शकते आणि त्यामुळं त्या जातील यावर माझ्या मनामध्ये शंका आहे. परंतु त्यांना रोखण्यासाठी हा मेळावा होतोय असं सुद्धा माझं मत आहे आणि बीड जिल्ह्यातल्या राजकीय विश्लेषकांचं सुद्धा मत आहे. कारण पंकजाताई मुंडेंनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा वारसा घेऊन पुढे चाललेले आहेत. स्वतःचा समाज आणि त्यासोबत मराठा आणि इतर 18 पगड जातीचे लोक आपल्यासोबत घेऊन त्या राजकारण करतात. तशी संधी राजकारणाच्या पटलावर त्यांनी अनेकांना दिली आहे, हेही मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय. आणि आज मात्र पंकजा मुंडेंची ही ताकद वाढत असताना धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेलेलं आहे. ज्या धनंजय मुंडेंनी पंकजाताईंचा पराभव केला त्याच परळी मतदारसंघातले लोक त्यांच्यावर नाराज झालेले आहेत. आणि विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांच्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद आता महाराष्ट्रामध्ये लागलेला आहे. कारण मराठा समाज ओबीसीच्या आरक्षणामध्ये आलेला आहे. असं असताना जे की मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती, या हत्येमध्ये जे आरोपी आहेत हे सगळे धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती आहेत, जवळचे आहेत. वाल्मिक कराड असतील किंवा त्यांचे जे कोणी आरोपी त्याच्यामध्ये आलेले आहेत हे सगळेच्या सगळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी आहेत आणि हे धनंजय मुंडे यांच्या अत्यंत निकटवर्ती आहेत. आणि त्यामुळे मराठ्यांचा रोष जो काही जिल्ह्यामध्ये आहे या आरोपींच्या सोबतच तो धनंजय मुंडे यांच्या विरोधात सुद्धा गेलेला आहे. आणि याला सुद्धा खत पाणी घालण्याचं काम किंवा हा मुद्दा चव्हाट्यावर आणण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनीच केलेलं आहे. कारण त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की या आरोपितांच्या पाठीमागं धनंजय मुंडेंचं बळ सुद्धा आहे, कारण ते यांच्या व्यवसायामध्ये पार्टनर आहेत असं सुरेश धस यांनी सातत्यानं सांगितलं. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या विरोधात तर मराठा समाज गेलेला आहे. भाग असा आहे की मग धनंजय मुंडे या पुढच्या राजकारणामध्ये जर वाटचाल करायची असेल तर मग कोणाला सोबत घेऊन चालतील, कोण त्यांच्या पाठीमागे उभा राहील आणि कोणाचं बळ आपल्या पाठीमागे उभा करावं लागेल हे त्यांनी निवडलेलं आहे. आणि त्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये आजही वंजारी समाज हा मोठ्या संख्येने आहे आणि तो लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांना मानणार आहे. परंतु त्यांच्या वारसदार असलेल्या पंकजाताई मुंडे यांच्या पाठीमागे तो आजही मोठ्या ताकदीनं उभा आहे. पंकजाताई म्हणतील ते पूर्व दिशा हा वंजारी समाजाचा या ठिकाणचा जो काही नियम त्यांनी घालून घेतलेला आहे. परंतु धनंजय मुंडे हे सुद्धा वंजारी समाजाचेच आहेत आणि त्यामुळे ते पंकजाताईंची जवळीक साधताना आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. दसरा मेळाव्यामध्ये पंकजाताईंच्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी ते स्वतःहून आवर्जून त्या ठिकाणी पंकजाताईंनी बोलवलं, ते उपस्थित राहिले. त्या ठिकाणी आम्ही भाऊ बहीण एकत्र आलोत असं त्यांनी स्वतः सांगितलं. आणि ह्या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर यावर्षी झालेल्या
दसरा मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे उपस्थित राहिले, परंतु पंकजाताई मुंडे यांनी त्यांचा नामोल्लेख या दसरा मेळाव्यामध्ये केलेला नाही. आणि विशेष म्हणजे हे सगळं करत असताना दोघांचीही भाषणं झाली ती एकमेकांना शह देणारी झाली, एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुद्धा धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडेंनी या ठिकाणी केलेला आहे. पंकजाताई मुंडेंचा हा जो दसरा मेळावा असतो हा समाजाला दिशा देणारा असतो, सगळ्या समाजासाठी तो आयोजित केला असतो, परंतु या ठिकाणी जातीय वक्तव्य करण्यात आली, राजकीय वक्तव्य करण्यात आली आणि ती धनंजय मुंडे यांच्याकडून करण्यात आली. एक प्रकारे पंकजाताई मुंडेंना या ठिकाणी राजकीय कुंडीत पकडण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांच्याकडूनच झालाय असं या ठिकाणी समाजाचे लोक बोलतायत. दुसरा भाग असा आहे, याच मेळाव्यामध्ये आरोपी असलेले वाल्मिक कराड यांचे फोटो त्या ठिकाणी झळकवण्यात आले, घोषणाबाजी करण्यात आली. पंकजाताई मुंडेंचं भाषण सुरू असताना सुद्धा प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. यावेळेस पंकजाताई मुंडे या चिडल्या सुद्धा, संतप्त झाल्या. त्यांनी त्या समोरचे जे घोषणा देणारे जे समाज बांधव होते किंवा जे कोणी असतील त्यांना त्या ठिकाणी रोखलं. त्यांना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही कोणाची सुपारी घेऊन आलाय हे माझ्या लक्षात आलंय, तुम्ही कशासाठी आलाय हेही माझ्या लक्षात आलंय. माझ्या मेळाव्यामध्ये असा गदारोळ आणि धिंगाणा यापूर्वी कधीच झाला नाही, परंतु हा 2 वर्षापासून होतोय हा उल्लेख त्यांनी केलेला आहे. कारण 2 वर्षापासून धनंजय मुंडे हेच या मेळाव्यामध्ये उपस्थित राहत आहेत, त्यामुळे त्यांचा बोलण्याचा कल हा धनंजय मुंडेंच्याच विरोधात होता असं स्पष्टपणे त्या ठिकाणी जाणवतंय. आणि याला दुजोरा दिलाय तो भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी. त्यांनी सांगितलं की या मेळाव्यामध्ये, सामाजिक मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे आले, ते कोणत्या पद्धतीची त्या ठिकाणी भाषा वापरली आणि ते पंकजाताई मुंडेंच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लावण्याचा प्रयत्न कोणी केला असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय. म्हणजे पंकजाताई मुंडेंची राजकीय उंची कमी करण्याचा प्रयत्न या मेळाव्याच्या माध्यमातून सुद्धा काही लोकांनी केलाय हे आपल्या या ठिकाणी स्पष्ट होत आहे. आणि आता जो ओबीसी मेळावा या ठिकाणी होणार आहे, या ओबीसी मेळाव्यामध्ये छगनराव भुजबळ हे राज्य सरकारमध्ये मंत्री जरी असले तरी राज्य सरकारनं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात जो GR काढलाय 2 सप्टेंबरचा, तो रद्द करण्याची मागणी घेऊन ते हे मेळावा करतायत. म्हणजे थेटपणे मराठा समाजाला विरोध करण्यासाठी छगन भुजबळ हे बीड जिल्ह्यामध्ये येत आहेत. तसं पाहिलं तर छगन भुजबळ हे नाशिकचे आहेत, नाशिक जिल्ह्याचे आहेत. त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन करणं गरजेचं होतं, सभा घेणं गरजेचं होतं, राज्य सरकारच्या विरोधात भूमिका मांडणं गरजेचं होतं. पण ते बीड जिल्ह्यामध्ये येत आहेत, ज्या बीड जिल्ह्यामध्ये आजही पंकजाताई मुंडेंना ओबीसी हे आपला नेता मानतायत आणि मराठा समाज सुद्धा त्यांना अनेक निवडणुकांमध्ये साथ देतो हे आजपर्यंत दिसलेलं आहे. एक विचार जर केला तर धनगर समाज हा एसटीचं आरक्षण मागताना तो या GRच्या नुसार मागतोय, बंजारा समाज एसटीचं आरक्षण मागताना तो सुद्धा या GRच्या आधारे मागतोय. आणि हे सगळं असताना हाच GR रद्द करण्याची मागणी छगन भुजबळ, लक्ष्मण हाके आणि या मेळाव्यामध्ये येणारे नेते हे सातत्यानं करतायत. म्हणजे धनगर आणि बंजारा समाज जो मागणी करतोय त्याला सुद्धा विरोध या मेळाव्यातून होणार आहे. हाच धनगर आणि बंजारा समाज पंकजाताई मुंडेंच्या पाठीमागं पहिल्यापासून उभा आहे. आज पंकजाताई मुंडे जर या मेळाव्याला गेल्या तर हे 2 समाज पुन्हा पंकजाताई मुंडेवर नाराज होऊ शकतात आणि मराठा समाज तर नाराज होईलच. म्हणजे एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आज पंकजाताई मुंडेंना या ठिकाणी मोठं यश मिळेल अशी शक्यता वर्तविली जाते. कारण बीड जिल्हा परिषद यावरती आणि बीड जिल्ह्यातल्या अनेक पंचायत समितीवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल आणि त्यामध्ये पंकजाताई मुंडे यांचं नेतृत्व पुन्हा एकदा चकाकून निघेल, उदयास येईल अशी चित्र, अशी परिस्थिती आणि राजकीय विश्लेषक या ठिकाणी आपली भूमिका मांडतायत. मग यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तर अजित पवार गटाचे आमदार जास्त आहेत, माजलगावला आहेत, गेवराईला आहे, परळीला आहेत. हे सगळे आमदारांची संख्या असताना सुद्धा पंकजाताई मुंडेंचा जर या ठिकाणी विजय झाला आणि भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जर वर्चस्व निर्माण झालं तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा मोठा धक्का पोहोचू शकतो. आणि त्यामुळे पंकजाताईंचं नेतृत्व रोखायचंय, त्यांची उंची त्या ठिकाणी थोपवायची, त्यासाठी हा मेळावा होतोय का असा प्रश्न उपस्थित राहतोय. कारण या मेळाव्यामध्ये मराठा समाजाच्या विरोधात बोललं जाणार आहे, मराठा समाजाला दिलेल्या GRच्या विरोधात बोललं जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण मराठा समाज हा विरोधात जाईल. त्यासोबतच ओबीसी समाजामधला धनगर समाज असेल, बंजारा समाज असेल, हा सुद्धा या ठिकाणी नाराजच होणार आहे. आणि याही पुढे जाऊन वंजारी समाजाची मागणी की आम्हाला एसटीचं आरक्षण द्यावं, त्यासाठी त्यांनी राज्यभर चक्काजाम आंदोलन केलंय आणि तो GR जर रद्द करायचा असेल तर मग त्यांना सुद्धा एसटीचं आरक्षण मिळणार नाही, हा प्रश्न आहे. आणि या ठिकाणी या मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे हे पाठिंबा देत आहेत छगन भुजबळांच्या मेळाव्याला. त्याचं कारणही तसं आहे की छगन भुजबळ हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आहेत आणि धनंजय मुंडे हे सुद्धा अजित पवार गटाचेच आमदार आहेत, नेते आहेत. ते त्या मेळाव्याला गेले तर तो पक्षीय मेळावा होता किंवा पक्षाचे नेते होते म्हणून मी गेलो हे ते सांगू शकतात, पण ते मंत्री नाहीत, त्यामुळे त्यांनाही काही अडचण येणार नाही. परंतु पंकजाताई मुंडे ह्या भारतीय जनता पार्टीच्या आहेत, मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत आहे,
त्या मंत्री आहेत आणि त्यांनी या मेळाव्याला जाणं हे त्यांच्यासाठी अडचणीचं ठरू शकतं, हे मी आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगतोय. दुसरा भाग असा आहे की लोकसभा निवडणुकीच्याच पूर्वी वैद्यनाथ कारखान्याच्या 19 कोटीच्या जप्तीचं प्रकरण समोर आलं होतं आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक जवळ आल्या याच वेळी वैद्यनाथ कारखाना विकल्याची बातमी ही समोर आलेली आहे आणि वैद्यनाथ कारखाना पंकजाताई मुंडेंनी विकला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं आणि ऊसतोड मजुरांचं किंवा सभासदांचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. ही बातमी पुन्हा एकदा माध्यमांच्या समोर चर्चेत आलेली आहे आणि त्यामुळे पंकजाताई मुंडेंना त्याही ठिकाणी म्हणजे परळी, अंबाजोगाई, केज या भागामध्ये रोखण्याचं जे काही काम आहे या कारखान्याच्या माध्यमातून तेही त्या ठिकाणी होताना दिसतंय. ओबीसीच्या मेळाव्यामधून याही ठिकाणी त्यांच्या विरोधात वातावरण कसं जाईल याचा प्रयत्न केला जातोय का हेही या ठिकाणी दिसतंय. एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर राष्ट्रवादीच्या भुजबळांचा मेळावा हा भारतीय जनता पार्टीच्या पंकजाताईंना अडचणीचा ठरू शकतो हे स्पष्टपणे दिसतंय आणि अशा वेळी धनंजय मुंडे नेमकी कोणाला साथ देणार हा प्रश्न उपस्थित राहतोय. कारण पंकजाताई या माझ्या भगिनी आहेत, इथून पुढे आम्ही दोघं सोबत जाऊ हे जरी ते स्वतः सांगत असले तरी अशा पद्धतीचं वक्तव्य पंकजाताईंनी अद्यापही केलेलं नाहीये. मी गुंडगिरीला थारा देणार नाही, गुंडगिरीला साथ देणाऱ्यांची मला गरज नाही अशा पद्धतीनं त्यांनी स्पष्टपणे दसरा मेळाव्यातून इशारा दिलेला आहे आणि मी ही खपवून घेणार नाही असं सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. एकंदरीत पंकजाताईंची राजकीय दिशा ही वेगळी आहे आणि या ओबीसी मेळाव्यामध्ये येणाऱ्या नेत्यांची राजकीय दिशा ही वेगळी आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये हा होणारा मेळावा पंकजाताईंचं राजकीय प्रवेश किंवा राजकीय ताकद रोखण्यासाठी होतोय का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतोय. राहिला प्रश्न मनोज जरांगे पाटलांचा, तर मनोज जरांगे पाटील हे काही निवडणूक लढत नाहीयेत, ते राजकीय नेते नाहीयेत. त्यामुळे त्यांना जरी विरोध झाला तरी जरांगे पाटलांचं यात काहीही नुकसान होणार नाही, मी या वेळेला आपल्याला स्पष्ट सांगतोय. पण प्रश्न आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उर्वरित जे आमदार आहेत, प्रकाश सोळंकी असतील किंवा गेवराईचे आमदार असतील किंवा जे कोणी त्यांचे नेते असतील, यांनी मात्र छगन भुजबळ यांच्या मेळाव्याला विरोध केलेला आहे. कारण प्रकाश सोळंकी यांनी स्पष्टपणे सांगितलं की बीड जिल्ह्यामध्ये शांतता आहे, सगळे जाती धर्माचे लोक हे सलोख्यानं राहतात, मग अशा वेळेला हे नेते बाहेरून येऊन बीड जिल्ह्यातलं वातावरण गढूळ का करतायत असा प्रतिप्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते प्रकाश सोळंकी यांनी माध्यमांच्या समोर उपस्थित केलाय. म्हणजे छगन भुजबळ यांच्या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्याच आमदारांनी विरोध केल्याचं चित्र बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतंय. एकंदरीत या सगळ्या घडामोडी जर घडत असतील तर मग मात्र हा मेळावा नेमका होतोय कशासाठी हा प्रश्न आहे. छगन भुजबळ मंत्री असताना मंत्रिमंडळात या निर्णयाला विरोध करू शकतात. ते छगन भुजबळ, अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हा जी आर रद्द करण्याच्या संदर्भात ते बोलू शकतात, कारण त्या विरोधात ते कोर्टात सुद्धा गेलेले आहेत. हे सगळं असताना मेळावा घेणं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ढवळाढवळ करणं आणि बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था बिघडवणं, राजकीय परिस्थिती बिघडवणं आणि पंकजाताई मुंडेंच्या राजकीय अस्तित्वाला धक्का देणं, हे सगळ्या घडामोडी या मेळाव्यातून घडतायत का असा प्रश्न उपस्थित होतोय. तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळांचा हा मेळावा भारतीय जनता पार्टीच्या पंकजाताईंची उंची रोखण्यासाठी होतोय का आणि धनंजय मुंडे नेमकं कोणाला साथ देत आहेत, कशासाठी देत आहेत, या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून अपेक्षित आहेत. कारण तुमचं उत्तर संपूर्ण महाराष्ट्रातून असतं, ते अत्यंत अभ्यास असतं म्हणून आमच्यासाठी महत्वाचं असतं. मित्रांनो, डीएच न्यूज सत्य माहिती रोखोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत घेऊन येते माहिती. आणि व्हिडिओ जर आवडले असतील तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि जनजागृतीसाठी डीएच न्यूजला सहकार्य करा. डीएच न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.